नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे लर्न विथ खेमराज सर या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत 27 फरवरी 2026ला झालेला 10व्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा पेपर. या इंग्लिश ॲक्टिव्हिटी शीटमध्ये आपण कशा पद्धतीनं उत्तरं लिहू शकलो असतो किंवा लिहायला पाहिजे होतं ते सर्व तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे. तर बघा, या ठिकाणी सेक्शन 1मध्ये लँग्वेज स्टडीमध्ये पाहू आपण. क्वेश्चन 1 ए, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी फोर. कोणतेही 4 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या होत्या, 8 मार्क होते. बघा, या ठिकाणी पहिली ॲक्टिव्हिटी होती मिसिंग लेटरची. करेक्ट लेटर वापरायचं आहे, वर्ड कंप्लीट करायचं आहे. इथे यू, पहिल्यामध्ये यू हा लेटर मिसिंग होता, तो घातला तर नर्स हा वर्ड तयार झाला. इथे दुसऱ्यामध्ये ई हा लेटर मिसिंग होता, तो घातला तर अंडर हा वर्ड तयार झाला. इथे आय हा लेटर मिसिंग होता, तो घातला तर क्लाइम हा वर्ड तयार झाला. इथे आय हा लेटर मिसिंग होता, पुन्हा या ठिकाणी माईट हा वर्ड तयार झाला. हे 4ही शब्द तुमच्या टेक्स्टबुकमधीलच आहेत. त्याच्यानंतर पुढ द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा, 2 प्रकारचे अल्फाबेटिकल ऑर्डर विचारते. ज्या पहिल्यामध्ये या ठिकाणी पहिले जे सगळ्यांचे पहिले जे लेटर आहे ते डिफरंट आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये त्यांचे पहिले लेटर जे आहे ते सेम आहे आणि काहीमध्ये सेकंड लेटरसुद्धा सेम आहे. तर याचं आपण अल्फाबेटिकल ऑर्डर लावताना काय करावं लागेल, पहिला लेटर विचारात घ्या. इथे शी आधी येतो. नंबर 1मध्ये आपण चेंज हा वर्ड लिहिला. त्यानंतर ओ हा लेटर येतो, त्याच्यामुळे ओरिजिन नंबर 2मध्ये लिहिला. त्याच्यानंतर पॅराडाईस मध्ये पी 3 नंबरवर येतो, त्याच्यामुळे पॅराडाईस हा जो वर्ड आहे नंबर 3मध्ये गेला. आणि लास्टमध्ये स्कूल. अशा प्रकारे आपण याचा अल्फाबेटिकल ऑर्डर लावला. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये पहा, याच्या ठिकाणी सर्वांचा फर्स्ट लेटर जो आहे तो सेम आहे आणि काहीमध्ये या इथे आणि म्हणजे 2 आणि 3 याच्यामध्ये तुम्हाला यू हा सेकंड लेटरसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला सेम दिसत आहे. तर अशा वेळी काय करायचं, तर पहिला लेटर तर सेम आहे, मग दुसरा लेटर आपण विचारात घ्यायचा. इथे ओ आहे, इथे यू आहे, इथे यू आहे, इथे आय आहे. आणि मग यांचा क्रम लावत असताना सेकंड लेटर आय हा सर्वाच्या आधी येणार आहे, त्याच्यामुळे हिंडर हा जो वर्ड आहे नंबर 1वर येणार. त्याच्यानंतर आयच्या नंतर येणारा हिंडरमध्ये आय हा लेटर आधी असल्यामुळे हिंडर वर्ड आधी आला. त्याच्यानंतर ओ हा लेटर येतो, त्याच्यामुळे ऑनर हा जो वर्ड आहे तो नंबर 2मध्ये आला. त्याच्यानंतर आता ह्युमॅनिटी आणि हंबल याच्यात सेकंड लेटर यू सारखा आहे, तर मग आपण थर्ड लेटरचा विचार करायचा. तर यम इथे पण आहे आणि यम इथे पण आहे, म्हणजे इथे 3 लेटर सेम दिसत आहेत. चौथ्याचा विचार करू. इथे ए आहे, इथे बी आहे. तर अर्थातच तुम्हाला माहीत आहे की ए हा बीच्या आधीच येतो ना, त्याच्यामुळे ह्युमॅनिटी हा जो वर्ड आहे 3 नंबरमध्ये येणार आणि हंबल हा जो वर्ड आहे 4 नंबरमध्ये इथे येणार. अशा प्रकारे आपण ऑर्डर लावायच्या. नंबर 3, पंक्च्युएट द फॉलोइंग. बघा, कोणत्याही वेळी आय हा जो प्रोनाऊन म्हणून वापरला जातो तो लेटर कॅपिटल असतो. हा लेटर नाही तर हा वर्डच असतो. तर आय इथे कॅपिटल होणार. आस्क्ड माय टीचर्स इथे कॉमा येईल, त्याच्यानंतर इंटू इन्व्हर्टेड कॉमा येईल. आणि व्हाय इज ही वर्किंग आउटसाईड हा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन मार्क येणार. इन्व्हर्टेड कॉमा क्लोज होणार आणि या ठिकाणी हा जो सेंटेन्स आहे या सेंटेन्सची इथून सुरुवात होत आहे, म्हणून सुरुवातीचा पहिला जो लेटर आहे व्हाय या शब्दामधला वर्डमधला पहिला लेटर डब्ल्यू कॅपिटल होणार. अशा प्रकारे तो पंक्च्युएशन होणार. त्याच्यानंतर हे आय एम रिअली एक्सायटेड, इथं पहा हा सुरुवात होत असल्यामुळे हा एच जो लेटर आहे हे वर्डमधला तो कॅपिटल होणार. आणि हे सुद्धा बोललेलंच वाक्य आहे, त्याच्यामुळे हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये डबल इन्व्हर्ट कॉमामध्ये येणार. हा वर्ड इंटरजेक्शन आहे, त्याच्यामुळे इथे एक्सक्लामेशन मार्क येणार. आणि त्याच्यानंतर आय हा जो वर्ड आहे तो पुन्हा हा लेटर तुम्हाला कॅपिटल करावा लागणार आणि त्याच्यानंतर पुन्हा लिहायचं आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज करायचा आहे. त्याच्यानंतर चौथी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स. आता याच्यामध्ये कमीत कमी 3 अक्षराचे 4 शब्द बनवायचे असतात. 3पेक्षा अधिक अक्षरं त्याच्यामध्ये येऊ शकतात, काही हरकत नाही. तर चॅम्पियनशिप हा वर्ड दिलेला आहे, याच्यातलेच आपल्याला अक्षरं घ्यायची आहेत. कुठलाही लेटर वाढवता येत नाही किंवा नसलेला लेटर आपल्याला आणता येत नाही. तर बघा, शिप हा वर्ड तयार होतो, SHIP शिप. MAP मॅप. CHAIN चैन हा वर्ड तयार होतो. त्याच्यानंतर PAN पॅन हा वर्ड तयार होतो. याचाच ॲनाग्राम उलट केलं तर NAP नॅप हा वर्ड तयार होतो. PIN पिन हा वर्ड तयार होतो. यालाच आपण ॲनाग्राममध्ये चेंज केलं तर NIP निप हा वर्ड तयार होतो. त्याच्यानंतर SHOP सॉप हा एक वर्ड तयार होतो. आपल्याला इथे कोणते 4 लिहायचे होते, आपण बरेचसे इथे काढलेले आहेत, तर तुम्ही 4 किंवा 5
तुम्ही लिहिलेली असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे रिलेटेड वर्ड्स. तर या ठिकाणी तुम्हाला गिवन जो वर्ड आहे लिसन हा व्हर्ब आहे आणि त्याला रिलेटेड वर्ड गिवन जो आहे तो केअरफुली हा ॲडवर्ब आहे. याचा अर्थ काय की सगळ्या ठिकाणी इथे तुम्हाला 4 काय लिहायचे होते, ॲडवर्ब्स लिहायचे होते. तर आपण या ठिकाणी लिहिलेलं पहा, लिसन सायलेंटली लिहिता येईल, क्लोजली लिहिता येईल, क्लिअरली लिहिता येईल, नीटली लिहिता येईल, कॉमली लिहिता येईल, पोलाइटली लिहिता येईल, इगरली लिहिता येईल, क्वाईटली लिहिता येईल. 4च लिहायचे. आपण या ठिकाणी एक्स्ट्रासुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे, कारण तुम्ही वेगळे वेगळे सुद्धा तुम्ही लिहिलेले असतील कदाचित, किंवा तुम्हाला लिहिता येत असतील तर तुम्ही तुमच्या मतानं वेगळे पण तुम्ही लिहू शकाल. हेच येतील असं नाही. त्याच्यानंतर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्स. पहा या ठिकाणी तुम्हाला 4 वर्ड्स लिहायचे आहेत आणि ते काय असले पाहिजे, ॲडजेक्टिव्ह असले पाहिजे. आता याची अट काय असते की जो हा स्मॉल हा जो वर्ड दिलेला आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे, याचा लास्ट लेटर काय एल आहे. मग त्या एल पासूनच स्टार्ट करून आपल्याला पुढचे आपल्याला ॲडजेक्टिव्ह लिहायचे असतात. तर बघा मी या ठिकाणी लॉंगने सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी जर लार्जने सुरुवात केली समजा तर आपली चेन वेगळी निघेल, लॉंगने सुरुवात केली तर वेगळी निघत आहे. आता लॉंग वर्ड हा जो ॲडजेक्टिव्ह लिहिला मी, याच्यामध्ये लास्ट लेटर जी आला, जीवरून मी ग्रेट लिहिला, याच्यामध्ये टी आला, टीवरून मी टॉल लिहिला, याच्यामध्ये पुन्हा एल आला, एलवरून मी लार्ज लिहिला. इथे माझी ही कंप्लीट झाली वर्ड चेन. आता जर समजा आपण लार्ज वर्ड आधी घेतला तर काय होईल, लार्जमध्ये शेवटी ई आला, ईवरून मी एल्डर घेतला, एल्डरमध्ये आर आला, आरवरून मी रिच घेतला, रिचमध्ये एच लास्टमध्ये आला, एचवरून मी हाय हा ॲडजेक्टिव्ह घेतला. अशा प्रकारे हे कोणती 4ची आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायची. ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जे आठवतील ते ॲडजेक्टिव्स त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. परंतु अट काय आहे, लास्ट लेटर सुरुवातीला असला पाहिजे. त्याच्यानंतर बीमध्ये आता इथे आपल्याला 8 मार्कसाठी 4च ॲक्टिव्हिटी सोडवायच्या होत्या. तुम्ही जर 6 सोडवल्या असतील, 5 सोडवल्या असतील, हरकत नाही, सर्व बरोबर असतील तर एक्स्ट्रामध्ये ते मार्क राहतील. तुम्हाला या ठिकाणी 8 मार्क मिळतील सर्व बरोबर असतील तर. मग 2 मार्कसाठी बीमध्ये काय विचारलेलं असते, अटेम्प्ट एनी वन. या ठिकाणी पहा एमध्ये मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग अ फ्रेज. हा फ्रेज दिलेला आहे ॲट द एज ऑफ. ॲट द एज ऑफ, एज म्हणजे कडा होते, किनारा, ॲट द एज ऑफ. तर हा फ्रेज वापरून आपल्याला सेंटेन्स बनवायचा असतो. मी सेंटेन्स बनवलेला आहे, ही सॅट म्हणजे तो बसला, ही सॅट ॲट द एज ऑफ द रिव्हर. तो नदीच्या किनाऱ्यावर बसला. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता किंवा वेगळी उत्तर पण तुमची असू शकते. फक्त त्यामध्ये ॲट द एज ऑफ हा तुमचा फ्रेज मिनिंगफुली त्या ठिकाणी आला पाहिजे आणि सेंटेन्स मिनिंगफुल तयार झाला पाहिजे. आता याला ऑर काय असतो पहा, या क्लॉज तुम्हाला वाढवायचा असतो. या ठिकाणी आय नो हे वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे आणि या वाक्याला तुम्हाला क्लॉज जोडायचा आहे. बघा या ठिकाणी मी हूचा वापर करून क्लॉज तयार केला आहे. आय नो हू टूक माय बॅग. बघा, किंवा तुम्ही आय नो दॅटचा वापर केला तर आय नो दॅट यू आर ग्रेट असंही तुम्ही या ठिकाणी बनवू शकता. तर हा क्लॉज आपल्याला एक्सपाउंड करायचा होता. या 2 पैकी कोणता एक सोडवायचा आहे. दोन्ही सोडवले असतील तर एकाचे मार्क पकडले जातील, एकाचे मार्क एक्स्ट्रामध्ये राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर 2मध्ये पहा, नंबर 2 अटेम्प्ट एनी वन. इथे ए ॲक्टिव्हिटी काय दिली आहे, ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. नवीन शब्द तयार करायचा आहे सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून. तर रिस्पॉन्सिबल वर्ड दिला आहे, मी त्याला पहिल्यांदा प्रिफिक्स लावला आहे, इररिस्पॉन्सिबल झाला. मग त्याला मी इकडे सफिक्स लावला आहे, रिस्पॉन्सिबिलिटी झाला. ठीक आहे, टी वाय लावलं. म्हणजे तुम्ही ह्या 2 पैकी एकच तुम्हाला लिहायचा होता. ठीक आहे. मग इथे कंटिन्यू आहे, त्याला मी आधी प्रिफिक्स लावला, डिस्कंटिन्यू झाला. मग त्यालाच मी काय केलं, सफिक्स लावला तर कंटिन्युअस झाला. म्हणजे तुम्हाला एकतर सफिक्स लावून एक वर्ड तयार करायचं आहे किंवा प्रिफिक्स लावून एक वर्ड तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. त्यानंतर पुढे त्याला ऑर आहे पहा, तेच दोन्ही वर्ड या ठिकाणी रूट वर्ड दिलेले आहेत. या 2 पैकी कोणत्याही एका रूट वर्डचा वापर करून तुम्हाला एक सेंटेन्स बनवायचे आहे. मी दोन्ही सेंटेन्स बनवून दिलेले आहे. बघा या ठिकाणी रिस्पॉन्सिबल हा वर्ड मी इथे जसाच्या तसा वाक्यात मी वापरलेला आहे. ही इज रिस्पॉन्सिबल मॅन. है ना. त्याच्यानंतर दुसऱ्याचा पण मी केलेला आहे कंटिन्यू. वी कंटिन्यू द सॉन्ग. बघा दोन्ही वर्डचा वापर करून 2 वेगवेगळे वाक्य आपण बनवले आहे. त्याच्यानंतर तुमचे वाक्य इथे वेगळे असू शकतात. सेक्शन 2मध्ये टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्कसाठी म्हणजे 10 मार्कसाठी एक पॅसेज विचारलेला या ठिकाणी. तर हा पॅसेज तुम्हाला रीड करायचा आहे.
सर्व ॲक्टिव्हिटी ज्या विचारलेल्या आहेत त्या तुम्हाला रीड करायच्या आहे. मी या ठिकाणी डायरेक्टली आन्सर्स या ठिकाणी मी लिहून दिलेले आहेत. हाव एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग असा वर्ड या ठिकाणी पॅसेजमध्ये आलेला आहे. हा बघा मी इथे अंडरलाईन करून ठेवलेला आहे, ॲन ओपनिंग. त्याच्यानंतर नंबर 2, एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन हिबिस्कस प्लांट बिग ब्राईट अँड टेंडर आलेला आहे या ठिकाणी. हा बघा. त्याच्यानंतर नंबर 3, द वॉटर इज जेंटल द रॉक इज सो हार्ड. त्या ठिकाणी पॅसेजमध्ये आलेला आहे सो हार्ड वर्ड असा वर्ड. त्याच्यानंतर नंबर 4, द फ्लावर कम्स टू अ लाईफ फॉर अ डे. ते मिसिंग मिसिंग वर्ड जो होता तो अ डे आहे. ठीक आहे. हे मी डायरेक्टली आन्सर्स तुम्हाला सांगितलेले आहे. पॅसेज वाचला की तुम्हाला ते कळणार आहे. 2 मार्कची ॲक्टिव्हिटी ती. पुढे A2 ही सुद्धा 2 मार्कची ॲक्टिव्हिटी आहे. या ठिकाणी हिबिस्कस फ्लावर म्हणजे या वेब डायग्राममध्ये हिबिस्कस फ्लावरबद्दल इन्फॉर्मेशन माहिती या ठिकाणी त्याचं जे काही वर्णन आहे ते या ठिकाणी विचारलेलं आहे, ते पूर्ण करायचे आपल्याला. तर बघा हिबिस्कस फ्लावर ब्लूम्स लिहिला इथे. पॅसेजमध्ये तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल की ब्लूम्स एव्हरी फोर्टनाईट आणि मग त्याचे तो कसा उमलतो ते सुद्धा दिलेलं आहे, बिग ब्राईट अँड टेंडर. त्याच्यानंतर स्माइल्स विथ द सन पॅसेजमध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर फॉल्स बाय इव्हिनिंग आणि इकडे आहे विदर्स बाय विदर्स कम्प्लिटली मॉर्निंग आफ्टर म्हणजे सकाळच्या वेळी तो उमलतो. आणि इकडे काय म्हटलं, फॉल्स बाय इव्हिनिंग सायंकाळच्या वेळी तो गळून पडतो. हे असं हिबिस्कस फ्लावरचं सगळं वर्णन या A2 ॲक्टिव्हिटीमध्ये वेब डायग्राममध्ये तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय, A3मध्ये डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला विचारलेलं आहे. नाऊन दिलेलं आहे गिवन, तर तुम्हाला त्याचे डिस्क्रायबिंग वर्ड्स पॅसेजमधून तुम्हाला शोधून लिहायचे होतं. तर बीच हा जो वर्ड आलेला आहे, नाऊन आलेला आहे, त्याचं डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच ॲडजेक्टिव्ह रॉकी आलेला आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम हा नाऊन आलेला आहे, तर त्याचं डिस्क्रायबिंग वर्ड तिथे किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणून आपण कोलोजल आलेला आहे. त्याच्यानंतर ओसन हा जो नाऊन आहे त्याचं डिस्क्रायबिंग वर्ड मॅजेस्टिक आलेला आहे. त्याच्यानंतर क्रॅक्स हा जो नाऊन आलेला आहे याचं डिस्क्रायबिंग वर्ड स्मॉल आलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे डिस्क्रायबिंग वर्ड्स लिहायचे आहे. ही सुद्धा ॲक्टिव्हिटी 2 मार्कची आहे. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड, इथे ग्रामरचे 2 प्रश्न आहेत. इट टेक्स द सेप, याचं काय करायचं होतं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स बनवायचं होतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, इट हा जो सिंग्युलर प्रोनाउन असल्यामुळे त्या ठिकाणी हॅज तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे आणि टेक्स हा जो वर्ब आहे त्याचा थर्ड फॉर्म टेकन म्हणजे इट हॅज टेकन द सेप हा झाला तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. देन इट लेफ्ट अस थिंकिंग. आता इथे काय करायचं तुम्हाला, पिक आउट जेरून फॉर्म फ्रॉम द सेंटेन्स. ING लावलेला जो तुम्हाला फॉर्म दिसतोय ना, थिंकिंग हा जेरून फॉर्म आहे. आणि इथे जर समजा ING नसता, इथे टू आला असता, थिंकच्या आधी टू थिंक असता, तर तो इन्फिनिटिव्ह फॉर्म आला असता. मग आतापर्यंत इन्फिनिटिव्ह फॉर्म परीक्षेमध्ये विचारलेला बऱ्याच वेळा आहे आणि यावेळेस इन्फिनिटिव्ह फॉर्म न विचारता जेरून फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे. तर हे थिंकिंग जेरून फॉर्म. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे, नॅचर इज द बेस्ट टीचर एक्सप्लेन इन 3 or 4 सेंटेन्सेस. 3-4 वाक्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की नॅचर इज द बेस्ट टीचर. हा ना, निसर्ग आपला एक सर्वोत्तम गुरु आहे किंवा शिक्षक आहे. तर कशी आपल्याला काय एखादा टीचर मदत करतो, कसं गाईड करतो आणि त्याप्रमाणे एखादं म्हणजे निसर्गसुद्धा आपल्याला शिकवत असतो अनेक गोष्टी. तर हे तुम्हाला या ठिकाणी 3-4 वाक्यामध्ये तुम्हाला मांडायचं सांगायचं. अर्थात पर्सनल रिस्पॉन्स असल्यामुळे याची उत्तर सगळ्या विद्यार्थ्यांची सारखी असणार नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही ते लिहायचं असते किंवा लिहू शकता. दुसरा पॅसेज पहा, या ठिकाणी रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्ससाठी दुसरा पॅसेज आलेला आहे. तुमच्या पुस्तकातले जे दोन्ही पॅसेज आहे, रिराईट अँड स्टेट वेदर ट्रू फॉल्स. पहा या ठिकाणी ट्रू फॉल्स ॲक्टिव्हिटी आहे. तर मी डायरेक्टली आन्सर या ठिकाणी सांगतोय, तुम्ही पॅसेज वाचला असेल त्याच्यातून तुम्ही उत्तर काढाल. तर द नॅरेटर हर्ड द बार्किंग ऑफ द स्ट्रीट डॉग्स. एन्काउंटरवाला जो लेसन आहे ना त्यातलं हे आहे. तर हा सेंटेन्स ट्रू आहे. द नॅरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स हा सेंटेन्स फॉल्स आहे. द डॉमिनंट मेल युज्युअली डज नॉट अलाउ अनादर मेल टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप हा सेंटेन्स ट्रू आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 4,
द नॅरेटर गॅदर्ड अ थिन स्टिक इन वन हँड. थिन नाही, हे चुकलेलं आहे, थिन नाही, स्टॉट असते, त्याच्यामुळे इथे हा सेंटेन्स फॉल्स आहे. तर अशा प्रकारे ट्रू फॉल्स अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा हा पॅसेज आहे, तुम्ही रीड केलेला आहे. त्याच्यानंतर इथे पूर्ण हा पॅसेज केलेला आहे. नेक्स्ट पेज पाहू आपण. इथे B2 ॲक्टिव्हिटी काय विचारलेलं आहे, हां हे कंप्लीट करायचं आहे तुम्हाला. गिव्ह द रिझन्स, पहा याचे कारण द्या म्हणते. काय दिलेला आहे सेंटेन्स, द नॅरेटर रस्ड टू द वरांडा बिकॉज. आता तो नॅरेटर जो आहे तो वरांड्याकडे का धावला, घाईघाईने काय केलं, तर त्याचं कारण तुम्हाला 2 कारणं इथे लिहायची आहे. ते पॅसेजमधूनच तुम्हाला ते शोधून लिहायचे आहे. तर पहिलं कारण आहे की ही हॅड हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली. त्यांनी कुत्र्यांचा खूप म्हणजे जोरात भुंकण्याचा आवाज त्यांनी ऐकलेला होता. त्याच्यानंतर दुसरं कारण असं होतं की शी वॉन्टेड टू सी. त्याला पाहायचं होतं. काय पाहायचं होतं, ही वॉन्टेड टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. तिकडे काय घडत आहे, काय सुरू आहे ते त्यांना पाहायचं होतं, म्हणून लेखक वरांड्याकडे ते घाईघाईने धावलेले होते, निघाले होते. मग B3 मध्ये तुम्हाला राईट अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पॅसेजमधून एक्स्ट्रॅक्ट म्हणून लिहायचे होते. इथे दिलेलं आहे गॅदर, कलेक्ट करणे होते, गोळा करणे होते. इथे वर्ड आलेला आहे स्कॅटर म्हणजे विखुरणे. मर्सिलेसली निर्दयतेने तो चावा घेत होता ना, हां तर त्याचं मर्सीफुल्ली आहे. तर त्या म्हणजे त्याचं अपोजिट तुम्हाला पॅसेजमध्ये मिळालं असेल, मर्सिलेसली आहे ना, निर्दयतेने. मग फिमेल आहे, त्याचं अपोजिट मेल पॅसेजमध्ये आहे. हीड म्हणजे लक्ष देणे, तर त्याचं अपोजिट आहे इग्नोर, टाळणे. जे लेखकाने टाळलं, इग्नोर केलं, पहिले सुरुवातीला त्या कुत्र्यांचा आवाज इग्नोर केला. हां तर पुढे बिफोर ॲक्टिव्हिटीमध्ये डू ॲज डायरेक्टेड. पुन्हा या ठिकाणी 2 सेंटेन्स ग्रामरचे दिलेले आहे. बघा, द बार्किंग बिकम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. काय करायचं आहे, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं बघा, या ठिकाणी अनकॉमन आणि कॉमन अशा गोष्टी आपण ओळखायच्या. बघा या ठिकाणी द बार्किंग बिकम हे लाउडरसाठी पण लागू आहे आणि मोर ॲग्रेसिव्हसाठी पण आहे. आणि त्याच्यामुळे डिफरंट गोष्टी कोणत्या, 2, लाउडर आणि मोर ॲग्रेसिव्ह. तर पहिल्या डिफरंट जो वर्ड आहे हा ना, त्याच्या आधी नॉट ओनली लिहायचं, अँड काढून टाकायचा, दोघाला अँडनी जोडला आहे, अँड काढून टाकायचं, इथे बट ऑल्सो लावून टाकायचा. वाक्य होईल तुमच्या द बार्किंग बिकम नॉट ओनली लाउडर बट ऑल्सो मोर ॲग्रेसिव्ह. अशा पद्धतीनं झालं ते. त्याच्यानंतर नंबर 2, चूज द करेक्ट पॅशिव्ह व्हॉइस. पॅशिव्ह व्हॉइसचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे, निवडा. हा चूज वर्ड लक्षात ठेवा, पुढे आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये विचारलेला आहे. चूज हा या ठिकाणी V1 आहे. चूज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे हा, चूज द करेक्ट पॅशिव्ह व्हॉइस. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जो वर्ब येतो तो V1 मध्ये येतो आणि तिकडे एक वर्ब आलेला आहे, याचा सेकंड फॉर्म आलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चुका पण केलेल्या असं लक्षात आलं. आय रिकॉल द टेरिबल कस्टम. आय रिकॉल द टेरिबल कस्टम. सिम्पल पास्ट टेन्स हा ॲक्टिव्हच्या वाक्य आहे. पॅशिव्हमध्ये काय झालेलं आहे, नंबर म्हणजे B हा त्याचा ऑप्शन करेक्ट आहे. द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी. मला ऑप्शन पण पाहू शकता तुम्ही, द टेरिबल कस्टम इज रिकॉल्ड बाय मी. इज येणार नाही कारण की इथे V1 नाही आहे. त्याच्यानंतर द टेरिबल कस्टम वेअर रिकॉल्ड बाय मी. टेरिबल कस्टम सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे इथे वेअर येणार नाही. त्याच्यानंतर द टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय आय. आता या ठिकाणी आय जो आहे हा सब्जेक्टिव्ह केसमध्येच वापरलेला आहे, तो ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये पाहिजे म्हणजे मी पाहिजे. तर म्हणून B हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. मग पुढे या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्स विचारलेला आहे. व्हॉट वूड यू डू इफ यू फाउंड ॲन इंज्युअर्ड ॲनिमल ऑर ऑन द वे. आता तुम्ही पाहिलं असेल तर तुमच्या टेक्स्टबुकमध्येच हा प्रश्न, या लेसनमध्ये टेक्स्टबुकमध्ये इंग्लिश वर्कशॉपमध्ये हा प्रश्न आलेला आहे, हा क्वेश्चन त्या ठिकाणी. तर तुम्ही याची आन्सर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही लिहिली असेल. नवीन विद्यार्थी जे आता व्हिडिओ पाहतील तर ते याची आन्सर तुम्हाला, हा क्वेश्चन तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याची आन्सर तुम्ही रेडी ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 3A पोएट्री सेक्शनमध्ये 10 मार्क्ससाठी या ठिकाणी. तर 5 मार्क्ससाठी एक पोएमचा स्टांजा विचारते. त्या ठिकाणी पहा, पोएम विचारलेले आहे कॅप्टन माय कॅप्टन. तर मी आता डायरेक्टली याच्या ॲक्टिव्हिटीचे आन्सर्स सांगतो. ट्रू फॉल्स ॲक्टिव्हिटी विचारली आहे. द शिप इज अँकर्ड सेफली.
हा सेंटेन्स ट्रू आहे. हा बघा, हा या ठिकाणी अँकर्ड सेफ आहे ना, त्याच्यामुळे तो ट्रू आहे. आणि मग त्यानंतर आलेले तिन्ही सेंटेन्स फाल्स आहेत. बघा कसं, द ट्रिप इज जायफुल, जायफुल नाही, ती फिअरफुल ट्रिप होती, त्याच्यामुळे इथं तो फाल्स आहे. द कॅप्टन हिअर्स द बेल्स, कॅप्टन तर डेड पडलेला, मरून पडलेला कॅप्टन आहे, त्याच्यामुळे तो बेलचा आवाज ऐकू शकत नाही आणि तो ऐकावं असं या ठिकाणी त्याला उद्देशून हे इथे म्हटलेलं आहे. राईज अप अँड हिअर द बेल्स म्हटलं आहे, उठा आणि बेलचा आवाज ऐका, म्हणजे याचा अर्थ हा पण सेंटेन्स फाल्स आहे. त्याच्यानंतर द कॅप्टन लाईज ऑन द बेड म्हटलेला आहे या ठिकाणी, बेड पाहतो, बेडवर पडलेला नाही कॅप्टन, तर कुठे पडलेला आहे, कॅप्टन लाईज ऑन डेक आहे, वॉक द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड, म्हणजे त्या ठिकाणी बेडवर पडलेलं नसल्यामुळे त्या ठिकाणी तो सेंटेन्स फॉल्स आहे त्या ठिकाणी. बघा अशा पद्धतीने पोएमचा स्टांजा दिलेला आहे, इकडे पण उर्वरित स्टांजा आलेला आहे. त्याच्यानंतर A2 ॲक्टिव्हिटी या ठिकाणी विचारलेली आहे, कंडिशन ऑफ द कॅप्टन, कॅप्टनची कंडिशन काय होती, हां, तर ते पूर्ण करायचे आहेत आपल्याला सेंटेन्स. ही डझंट फील, इथे येईल आर्म, हा वर्ड येईल या ठिकाणी, ही डझंट फील आर्म. त्याच्यानंतर ही हॅज फॉलन, लास्टमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे फॉलन, कोल्ड अँड डेड आलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 3, ही हॅज नो पल्स नॉर विल, या ठिकाणी आलेलं आहे पहा, पल्स नॉर विल हे आलेलं आहे. त्याच्यानंतर हिज लिप्स आर पेल अँड स्टील, पेल अँड स्टील हे आलेलं आहे, पेल अँड स्टील, हे बघा पेल अँड स्टील. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे चारही जे सेंटेन्स आहेत ते कॅप्टनच्या कंडिशनबद्दल ते कंप्लीट करायचे. ठीक आहे, 2 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे. त्याच्यानंतर A3 ॲक्टिव्हिटीमध्ये फाइंड द रायमिंग वर्ड्स, हा 1 मार्क ॲक्टिव्हिटी आहे. दिलेले जे वर्ड्स आहेत ही पोएमच्या बाहेरचे आहेत आणि तुम्हाला पोएममधून त्याचा रायमिंग वर्ड एकच काढायचा आहे. मी 2-2 त्या ठिकाणी, ते 2-2 आलेलेच आहेत, त्याच्यामुळे दोन्ही मी लिहिलेले आहेत. बेडसोबत तुम्हाला हेड किंवा डेड ह्या 2पैकी एक लिहायचा होता. किल सोबत तुम्हाला स्टील किंवा विल 2पैकी एक तुम्हाला लिहायचं आहे. फन आलेला आहे, फन सोबत तुम्हाला डन किंवा वन हा त्या ठिकाणी पोएममधले जे लास्ट म्हणजे ना हेड, बघा हेड, डेड, डन, वन, ट्रेड आणि डेड हे जे रायमिंग पेअर्स आहेत, वर्ड्स आहेत ते त्या ठिकाणी आलेले आहे. नंबर 4 मध्ये ब्रेड वापरलेला आहे, दिलेला आहे शब्द, तर पोएममधून आपल्याला घ्यायचं आहे ट्रेड किंवा डेड. अशा पद्धतीने ही 1 मार्क ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता ही 1 मार्कची ॲक्टिव्हिटी असल्यामुळे ॲक्च्युली या ठिकाणी 2च द्यायला पाहिजे होतं, त्यांनी 4 दिलं, म्हणजे ह्या दोघावर हाफ मार्क आणि ह्या दोघावर हाफ मार्क असं काही ते मार्किंग त्या ठिकाणी निघणार. त्याच्यानंतर बीमध्ये अप्रिशिएशनसाठी पोएम दिलेली आहे आणि पोएम आहे द ट्विन्स, पोएम तुम्ही शिकलेले आहे. त्याच्यानंतर ह्या पोएमचा उर्वरित स्टांजा नेक्स्ट पेजवर आलेला आहे आणि त्याचं पोएटचं नाव इथे दिलेलं आहे खाली, हेनरी शॅम्ब्रुक ली. आता ही पोएम तुम्हाला वाचायची आहे, त्याच्यानंतर याचं अप्रिशिएशन तुम्हाला लिहायचं. तर पहिला पॉईंट असतो हाफ मार्कसाठी टायटल, पोएमची टायटल काय, द टायटल ऑफ द पोएम इज ट्विन्स, द ट्विन्स, द ट्विन्स ही त्याची टायटल आहे, अर्धा मार्क तुम्हाला मिळतो आणि त्याचे उत्तर तुम्हाला इथेच पोएममध्ये या ठिकाणी ऑलरेडी गिवन आहे, फुकट मार्क आहे हा. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव काय, हेनरी शॅम्ब्रुक ली. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या ठिकाणी पोएमच्या अगदी लास्टमध्ये या कॉर्नरला या ठिकाणी पोएटचं नाव आहे, ते तुम्हाला कॉपीच करायचं आहे त्या ठिकाणी. अर्धा मार्क म्हणजे हा 1 मार्क तुम्हाला इथं फुकटच मिळतो आहे. देन राईम स्कीम, आता या पोएमची राईम स्कीम तुम्हाला काढायची आहे. त्यासाठी रायमिंग पेअर्स काय जोडतात पहा, लिम, हिम, ब्रदर, अनादर, जे सेम राईम करत आहेत, जे सेम उच्चाराचे ध्वनीचे शब्द आहेत त्यांना ए हा लेटर द्यायचा आणि मग हे 2 सेम आहेत तर यांना बी द्यायचा. तर पहा ये हा बी, हा ये हा बी, म्हणजे काय राईम स्कीम मिळाली, ए बी ए बी. तुम्हाला 1 मार्क राईम स्कीमचा या ठिकाणी पक्का मिळतो, ए बी ए बी. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच, फिगर ऑफ स्पीच तुमच्या ज्या 8 पोएम आहेत 8ही पोएममध्ये अलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आलेला आहे आणि त्याच्यामुळे अलिट्रेशन लिहून घ्यायचे आहे. आता अलिट्रेशन कोणत्या
लाईनमध्ये आला आहे. तुम्हाला जर ती लाईन पाहिजे असेल तर पहिलीच लाईन आहे, इन फॉर्म अँड फीचर फेस अँड लिम्ब. बघा या ठिकाणी एफचा साऊंड, एफ साऊंड पहा, एफचा फ हा साऊंड, फॉर्म, फीचर, फेस, फ हा साऊंड या ठिकाणी काय होत आहे, ध्वनी रिपीट होत आहे, त्याच्यामुळे तिथे अलिट्रेशन आलेलं आहे. लास्ट पॉईंट याच्यामध्ये असतो थीम ऑर सेंट्रल आयडिया. आता या पोयममध्ये नेमकं सांगितलेलं काय आहे, त्या ठिकाणी जे ट्विन्स आहेत, जुळे भाऊ आहेत, तर त्यांच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनात काय काय घडलं. खूप म्हणजे ह्युमरस पोईम आहे ही, आणि त्याच्यामुळे तो पोएट सांगतो की त्याच्या जीवनात अतिशय असे गमतीदार प्रसंग घडले आणि त्याला बराचसा नुकसानही त्याला भोगावा लागला. तर पोएम शिकलाय तुम्ही, त्याच्यामुळे त्याचे जे थीम आहे ते तुमच्या लक्षात आहे. आता मी या ठिकाणी ते देत नाही आहे, पण तुम्हाला हे 2 मार्कसाठी थीम लिहायची आहे. तर काही विद्यार्थी इथपर्यंत सोडवतात, थीम सोडून देतात, फक्त त्यांना 3च मार्क मिळतात. म्हणून तुम्ही 8ही पोएमच्या थीम पाठांतर करा, बाकी काम तुम्हाला पोएममध्येच मिळते या ठिकाणी. तर हे सुद्धा 2 मार्क, म्हणजे 5 मार्क तुम्हाला राईम स्कीमचे या ठिकाणी मिळतात. मग आहे सेक्शन 4मध्ये नॉन टेक्स्टुअल पॅसेज, पुस्तकाबाहेरचा पॅसेज असतो, हा 15 मार्कसाठी येतो. म्हणजे काय, तर 10 मार्कसाठी पॅसेजवर ॲक्टिव्हिटी आणि त्याची समरी लिहायची असते, त्याला 5 मार्क आहे. ॲज इट इज आपण 2 पॅसेज पुस्तकातले सीन पाहिले, त्याचप्रमाणे इथे ॲक्टिव्हिटी असतात. यातली पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, कंप्लीट द सेंटेन्स. बघा पुन्हा आता या ठिकाणी हा पॅसेज आहे, मी त्याचे उत्तर या ठिकाणी यासाठी ट्रिक केली आहे की आपल्याला समरी लिहायची आहे. समरी लिहिताना ही ट्रिक केलेले, अंडरलाईन केलेले हेच सेंटेन्स आपल्याला समरी लिहिताना उपयोगात पडणार आहे. काय करायचं, समरी पण लिहायची आहे, त्याच्यासाठी आपण हे जे सेंटेन्स इथे सोडवणार आहे ना, ते शोधत असताना इथे आपण त्याला थोडंसं पेन्सिलनं वगैरे थोडंसं डॉट मारा किंवा रेषा ओढून ठेवा तुमच्या ओळखण्यासाठी. स्वप्नील कुसळे वाज बॉर्न ऑन, इथंच आलेली आहे त्याची, हे बघा हे ॲन्सर आलेली आहे, ऑगस्ट 6, 1995. स्वप्नील्स फादर इज स्कूल टीचर, बघा तो स्कूल टीचर होते वडील. आता ॲक्च्युली ह्या पॅसेजमध्ये हा तुम्हाला वाज दिसतो या ठिकाणी. हिज फादर सुरेश विलेज टीचर आहे ना, रेकग्नाइज्ड हिज पोटेन्शियल अँड एनरोल्ड हिम. पहा V2 दिसते, इथे पण पास्ट टेन्स आलेला आहे, म्हणजे एकतर हा पॅसेज पास्ट टेन्समध्ये आलेला आहे आणि इथे मात्र यांनी इज टाकलेला आहे, तर हे थोडं चुकीचं वाटते. हे तर वाजच पाहिजे होता. काही विद्यार्थ्यांना ते वेगळं पण वाटलं असेल कदाचित. तर स्वप्नील्स फादर वॉज स्कूल टीचर असं असायला पाहिजे होतं. असो, ते काही नाही, आपल्याला स्कूल टीचर ॲन्सर तिथे लिहायची आहे. प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज, म्हणजे स्वप्नील हा काय जॉब काय होतं, त्याचं काय काम करत होता, अ तिकीट एक्झामिनर आहे. कुठे, तर इन द सेंट्रल रेल्वे, ही त्याची ॲन्सर आहे. ठीक आहे, लिहिलं आहे आपण त्या ठिकाणी. स्वप्नील ओन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन 50 मीटर्स. ठीक आहे, 50 मीटर्स रायफल पॉर्न इव्हेंट, हे उत्तर इथं आलेलं आहे. रायफल पॉर्न हे उत्तर आलेलं आहे, रायफल पॉर्न इव्हेंट. तर अशा पद्धतीने हे 4 सेंटेन्स कंप्लीट केले. हे 4ही सेंटेन्स मी या ठिकाणी पॅसेजमध्ये मी ट्रिक करून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे, अरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर सिक्वेन्स. पहा या ठिकाणी आलेले जे जंबल्ड सेंटेन्स आहेत, पॅसेजमध्ये कोणत्या सिक्वेन्सनं आलेले आहेत, त्यांच्या सिक्वेन्सनुसार आपल्याला त्यांचा क्रम बदलवून पुन्हा लिहायचे आहेत. बघा हा पहिला सेंटेन्स जो इथे ना, स्वप्नील वोन ब्रॉन्झ मेडल ॲट पॅरिस, मी तिथे अंडरलाईन केले. पहिल्यांदा तिथे शोधायचं आपण, तर त्यांना ट्रिक करून ठेवायचं आणि मग आपल्या लक्षात येतो की तो सेंटेन्स किती नंबरवर येत आहे. तर बघा या ठिकाणी हा 2 नंबरचा सेंटेन्स, स्वप्नील वॉज बॉर्न इन ॲग्रिकल्चर फॅमिली, हा नंबर 1 वर सेंटेन्स यायला पाहिजे, तर आपण याला पहिल्या नंबरवर लिहू. दुसऱ्या नंबरवर हा जो चौथा सेंटेन्स आहे, स्वप्नील जैन क्रीडा प्रबोधिनी, हा तुम्हाला नंबर 2 मध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर हा जो नंबर 3 मध्ये दिलेला आहे, हा नंबर 3 मध्येच येणार. स्वप्नील वोन गोल्ड मेडल ॲट ISSF वर्ल्ड कप, आणि नंबर 4 मध्ये येणार हा पहिला सेंटेन्स, स्वप्नील ओन ब्रॉन्झ मेडल ॲट पॅरिस. तर हे तुम्ही ट्रिक करून इथून शोधून काढायचा आहे आणि मग त्याचा आपला क्रम लावायचा आहे. आता हा क्रम लावत असताना हे सुद्धा सेंटेन्स आपण इथे शोधलेलेच आहे. ठीक आहे, ते 4 सेंटेन्स शोधले, हे 4 सेंटेन्स शोधले, म्हणजे 8 सेंटेन्स आपण शोधलेले आहे. याचा उपयोग आपल्याला समरीत होणार आहे. आता इथे दिलेला आहे मॅच द सिनोनिम, समानार्थी शब्दांच्या जोड्या लावा. तर फार्मिंगचा समानार्थी आहे ॲग्रिकल्चर. प्राईज, याचा प्राईजचा समानार्थी आहे अवॉर्ड.
कॅपॅसिटी याचा समानार्थी आहे पोटेन्शियल, आणि आयडेंटिफाय याचा समानार्थी आहे रेकग्नाइज. ठीक आहे. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड ग्रामर, इथे पण 2 सेंटेन्स ग्रामरचे आलेले आहे. स्वप्नील्स फादर एनरोल्ड हिम इन क्रीडा प्रबोधिनी इन 2009. इन 2009ला अंडरलाईन केलेला आहे. अंडरलाईन केलेला भाग प्रश्नात येणार नाही, WH प्रश्न तुम्हाला बनवायचा आहे. तर आपण टाईमला अंडरलाईन केली असल्यामुळे व्हेनने प्रश्न आपण विचारणार किंवा तयार करणार. व्हेन, आता या ठिकाणी एनरोल्ड हा जो व्हर्ब आलेला आहे हा V2 आहे, आणि त्याच्यामुळे आपण इथे सहायकारी क्रियापद डीड घेऊ. तर व्हेन डीड स्वप्नील्स फादर, आता एनरोल मधला आपल्याला काय करावं लागेल, ईडी काढावं लागेल. ठीक आहे. एनरोल V1 करायचं, आपण या ठिकाणी V1 वापरायचं. व्हेन डीड स्वप्नील्स फादर एनरोल, याच्यातला पास्ट टेन्स इथे आला. हिम इन क्रीडा प्रबोधिनी, आणि शेवटी द्यायचा तुम्हाला क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे हा सेंटेन्स आहे, याला ॲड अ क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. क्वेश्चन टॅग जोडा. आता बघा काही विद्यार्थ्यांनी हा V2 आहे पण याला V1 समजले आणि या ठिकाणी त्यांनी डू घेऊन बसले. तर V2 असल्यावर आपल्याला हेल्पिंग वर्ब इथे डीड घ्यायचा असतो, आणि V1 असला तर डू घ्यायचा असतो. V5 म्हणजे येस प्रत्यय आला तर डज घ्यायचा असतो. तर या ठिकाणी हा चूज काय आहे, चूजचा V2 आहे. मी मगाशी तुम्हाला तिकडे सांगितलं होतं चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस होता, चूज तो V1 होता आणि हा V2 आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स जसाच्या तसा लिहायचा, त्यानंतर कॉमा द्यायचा. आता डीड आपण घेतला, मग हा सेंटेन्स पाहायचा, हा पॉझिटिव्ह आहे, हा सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. तर टॅग हा निगेटिव्ह आला पाहिजे. मी इथे थोडं लिहून ठेवलं आहे. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स तर टॅग निगेटिव्ह, म्हणून आपण इथे एन अपॉस्ट्रोफी टी जोडणार. तर डिडंट होईल, आणि मग स्वप्नील हा प्रोनाउन, स्वप्नील हा नाऊन आहे, व्यक्तीच्या नाव, त्याच्यामुळे इथं त्याचा प्रोनाउन ही येणार, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर डिडंट ही हा त्याचा टॅग. ओके. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स, ती सोपा विचारला आहे. विच इज युअर फेवराईट गेम, तुमचा आवडता खेळ कोणता. बरेच याच्यावर डायलॉग रायटिंगमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेत विचारलेला आहे, आणि तुम्हाला अगदी सहज याची उत्तर लिहिता आली असेल. नवीन विद्यार्थी जे आता 10वीला त्यांच्यासाठी पण हा प्रश्न काही कठीण नाही. तुमचा आवडता खेळ त्यात नाव लिहायचं आणि व्हाय. तर मोस्ट ऑफ द स्टुडंट्स कॅन राईट माय फेवराईट गेम इज क्रिकेट अँड व्हाय. तर त्याच्यात खेळ खेळल्यानं आपल्याला काय एक्झरसाईज होतो, आनंद मिळतो वगैरे वगैरे, ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. याचे उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याची वेगवेगळी असू शकते, आणि त्याच्यामुळे ती उत्तर मी इथे देत नाही आहे, तुम्ही ते उत्तर तयार करायचे. तर आता ह्याच पॅसेजची समरी तुम्हाला लिहायची 5 मार्कसाठी. हा क्वेश्चन 4A जो होता आपण पाहिला, त्याचा पॅसेज जो आहे त्याच पॅसेजची समरी लिहायची, आणि सुटेबल टायटल त्या समरीला द्यायची आहे. तर एक टायटल देऊन द्यायचा. तो पॅसेज तुम्ही वाचला तर स्वप्नीलच्या अचिव्हमेंटबद्दलचं तो टायटल आपला ते पॅसेज आलेला आहे स्वप्नीलबद्दल. आपण स्वप्नील कुसळे हाच त्याला टायटल देऊ शकतो. याच्याबद्दल, ह्या व्यक्तीबद्दल माहिती आलेली असल्यामुळे हीच त्याला टायटल आपण देऊ शकतो. जसं पहा मेरी कोमचा लेसन आहे ना, तिथे मेरी कोम अनबिटेबल सुपर मॉम, ते मेरी कोमबद्दल आलेलं आहे. तर त्याप्रमाणे, तर अशा पद्धतीनं ही जी काही माहिती आहे ही स्वप्नील कुसळेबद्दल आहे, म्हणून स्वप्नील कुसळे किंवा सक्सेस ऑफ स्वप्नील कुसळे असं लिहू शकता, अचिव्हमेंट ऑफ स्वप्नील कुसळे असं लिहू शकता, किंवा फक्त स्वप्नील कुसळे असंही तुम्ही लिहिलं तरी हरकत नाही. काय टायटल. आणि मग आता त्याची समरी जी लिहायची आहे, तर तुम्ही काय केलेलं आहे, याच्या A1मध्ये 4 सेंटेन्स होते ते तुम्ही इथे डिटेक्ट केलेले आहे. इकडे A2मध्ये 4 सेंटेन्स होते ते तुम्ही तिथे शोधलेले आहे. तर हे 4 आणि हे 4 8 सेंटेन्स झाले. तुम्हाला 8 सेंटेन्स समरी लिहिण्यासाठी सफिशियंट आहेत, आणि 1-2 सेंटेन्स तुम्हाला प्लस मायनस करता येतील. तर जे सेंटेन्स तुम्ही इथे ट्रिक करून ठेवलेले आहे तेच क्रमाक्रमाने, ह्याच क्रमाने तुम्हाला ते सेंटेन्स लिहून घ्यायचे आहे. फक्त एक करायचं, या ठिकाणी काही कॉम्प्लेक्स सेंटेन्स वगैरे आलेले असतील तर त्यांना सिम्पलमध्ये कन्वर्ट करायचं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, हे बघा, ॲट द 2020 ISSF वर्ल्ड कप चॅम्पियनशिप इन कॅरिओ व्हेअर ही ऑल्सो वोन अ ब्रॉन्झ मेडल इन द टीम इव्हेंट. या ठिकाणी व्हेअर म्हणजे या ठिकाणी कॉम्प्लेक्स सेंटेन्स आलेला आहे. हा आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्सचा सिम्पल सेंटेन्समध्ये आपण कन्वर्ट करून घ्यायचं, की ही इथून सुरुवात केली तुम्ही, ही ऑल्सो वोन अ ब्रॉन्झ मेडल इन द टीम इव्हेंट ॲट द 2022 ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप. अशा पद्धतीनं तुम्हाला त्यातले जे सेंटेन्स कॉम्प्लेक्स वगैरे असतील, कंपाऊंड असतील, त्यांना चेंज करून सिम्पलमध्ये तुम्हाला करायचं आहे, आणि
हेच जे काही आपण सेंटेन्स शोधून घेतले होते तेच इम्पॉर्टंट समजून 1-2 वाक्य आणखी तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जर केले तर तुम्हाला मिळतील. तर ज्या विद्यार्थ्यांना समरी लिहिताच येत नव्हती अजिबात किंवा नाही लिहिता येत त्यांना ही पद्धत वापरायला काही हरकत नाही. आणि जर तुम्हाला परफेक्ट समरी लिहायची असेल, लिहिता येत असेल तर तीच पद्धत आहे की तुम्हाला पूर्ण पॅसेज वाचायचं आहे, त्यातले इम्पॉर्टंट कीवर्ड्स किंवा की सेंटेन्सेस जे आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत. आणि तीच पद्धत जी आता सांगितली की कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स असतील, लांब सेंटेन्स असतील तर त्यांना सॉर्ट करायचं आहे, सिम्पलमध्ये करायचं आहे आणि मग ते सर्व सेंटेन्स लिहून घ्यायचे आहे नियरली 8 ते 10 वाक्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेला असतो क्वेश्चन 5 मध्ये लेटर रायटिंग. तर लेटर रायटिंग हे विचारलेलं आहे, तुम्ही याची आन्सर तयार केलेली असेल. मी आता या ठिकाणी व्हिडिओ लांबतो त्याच्यामुळे याची किंवा मी याची तयार केलेली नाही आन्सर. आज इथं लेटर विचारलेला होता, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. तर आय होप आपले जे स्टुडंट्स आहेत त्यांनी हे नक्कीच लिहिलेलं आहे, कारण की त्यांनी ते पाठांतरच तशा पद्धतीने केलेलं होतं. त्याच्यानंतर बीमध्ये इथे डायलॉग रायटिंग आहे, ते जम्बल्ड आहेत, त्याचा तुम्हाला सिक्वेन्स लावायचा होता. तर बघा या ठिकाणी हे 1, 2 आणि 3, 4 आहे तिकडे. तर 2 नंबरची डायलॉग हे 1 नंबरमध्ये येते, कारण वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्सेस म्हणते आणि त्याची आन्सर इथे आलेली आहे येस ॲक्च्युली इट इज माय पॅशन. तर हे 1 आणि हे 2 म्हणजे तुम्हाला पहिली डायलॉग ही लिहायची आहे, दुसरी ही लिहायची आहे. आणि इकडे मग पुन्हा प्रश्न विचारला आहे व्हाय डू यू लाईक टू जॉईन. नंबर 3 मध्ये ही डायलॉग लिहायची आहे आणि त्याची आन्सर आलेली आहे आय लव्ह टू विअर युनिफॉर्म अँड सर्व द नॅशन. ही त्याची ह्या प्रश्नाची आन्सर आलेली आहे आणि त्याच्यामुळे नंबर 4 मध्ये ही डायलॉग लिहायची आहे. म्हणजे ते तिकडे इकडचा क्रम खालीवर झाला, 1, 2 चा 2, 1 झाला आणि इकडे 3, 4 चा 4, 3 झाला. त्याच्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. इथं विचारलेलं आहे हू इज युअर फेवरेट ॲक्टर. कोण तुमचा फेवरेट ॲक्टर आहे. तर जसं मी लिहिलं आहे माय फेवरेट ॲक्टर इज अमिताभ बच्चन. तुम्ही तुमच्या आवडीचा जो काही असेल ॲक्टर त्याचं नाव तुम्ही इथे लिहू शकता. आणि पुढे विचारलं आहे व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट. कुठल्या गोष्टीमुळे तो तुमचा फेवरेट तुम्हाला वाटत आहे. तर हीज फेमस डायलॉग्स मेक हिम माय फेवरेट. मी असं लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला तो फेवरेट झालेला आहे तर ते त्याचं कारण तुम्ही इथं लिहू शकता. त्याच्यानंतर डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स. 2 मित्रांमधील डायलॉग तुम्हाला लिहायचे आणि त्याचा टॉपिक दिला इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन. आजकाल तर कम्प्युटर एज्युकेशन हे मस्ट बी झालेलं आहे आणि त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, महत्त्व काय, त्याच्यावर मिनिंगफुल 3 एक्सचेंजेस तुम्हाला लिहायचे. म्हणजे 6 डायलॉग त्याच्या 2 मित्रामधल्या तुम्हाला तयार करायचे आहेत. हा 3 मार्कचा प्रश्न असतो. ही ॲक्टिव्हिटी 3, हे एक मार्कसाठी ते 2 आणि हे 3, 5. तर येथे इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटर एज्युकेशन ही टायटल द्यायची आणि खाली डायलॉग रायटिंग करायची. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला असतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. नॉन व्हर्बलचे व्हर्बल करायचे असते. याला ऑर असतो स्पीच डायलॉग लिहिली तर स्पीच लिहायची गरज नाही. आता इथे नॉन व्हर्बल आणि व्हर्बल अशा प्रकारची माहिती असते. मी माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं होतं की व्हर्बल माहिती आहे तिला नॉन व्हर्बलमध्ये कन्वर्ट करणं सोपं असते आणि त्याच्यामुळे ते करायचं. तुम्हाला जे काही सोपं वाटते ते तुम्ही करा. पण या ठिकाणी हा जो पॅसेज आलेला आहे हा पॅसेज आहे एनर्जीवरती. एनर्जी ठीक आहे. तर एनर्जी किती प्रकारची आहे, कुठली एनर्जी कशापासून मिळते आणि त्याचे एक्झाम्पल्स काय, त्याची सगळी माहिती या पॅसेजमध्ये आलेली आहे. आणि ही माहिती तुम्हाला ट्री डायग्राममध्ये फिलअप करायची होती. अगदी सोपा प्रश्न, 5 मार्क मिळवून देणारा प्रश्न. पहा टायटल या ठिकाणी पहा एनर्जी. त्याच्यानंतर त्याचे टाईप्स दिलेले आहे. टायटल एनर्जी टाईप्स 2 आहेत, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. आणि हा तुमच्या सायन्समधलाच भाग आहे. सायन्समध्ये तुम्ही हे शिकलेले आहे. त्याचे सब टाईप्स. आता कायनेटिक एनर्जीचे सब टाईप्स 2 सांगितलेले आहेत. उपप्रकार मेकॅनिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. मग विचारलेलं आहे मेकॅनिकल एनर्जीचा एक्झाम्पल. आता इथे एकच विचारला आहे पण पॅसेजमध्ये 2 एक्झाम्पल आले आहेत. मुव्हिंग कार आणि लिपिंग फ्रॉग म्हणजे धावती कार आणि उड्या मारणारा बेडूक. त्याची जी एनर्जी असते ती मेकॅनिकल एनर्जी असते. हा एक्झाम्पल लिहायचं होतं तुम्हाला. मग इलेक्ट्रिकल एनर्जीचा एक्झाम्पल तर लाईटनिंग किंवा पॉवर लाईन्स हे जे आहे 2 पैकी कोणताही एक लिहायचं होतं तुम्हाला एक्झाम्पल इलेक्ट्रिकलचं. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी जी आहे त्याचे 2 प्रकार उपप्रकार न्यूक्लिअर एनर्जी आणि दुसरं काय
केमिकल एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जीचा एक एक्झाम्पल लिहायचा होता, इथे 2 आलेले आहेत, दोन्ही मी लिहिलेले आहेत. न्यूक्लिअर फ्युजन आणि दुसरं आहे फ्युजन ऑफ सन. आणि इकडे केमिकल एनर्जीचं एक्झाम्पल आलेलं आहे या ठिकाणी स्ट्रिकिंग ऑफ मॅच आणि दुसरं आहे फूड. तर अशा प्रकारे ही तुम्हाला 5 मार्कची व्हर्बलची नॉन व्हर्बल या ठिकाणी डायग्राममध्ये ट्री डायग्राममध्ये माहिती तुम्हाला फिलअप करायची होती. 5 मार्कची ॲक्टिव्हिटी होती. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला बीमध्ये, ठीक आहे, आता हा व्हर्बल आणि नॉन व्हर्बल ते परस्पर ऑर होतं. त्याच्यानंतर त्याचा बी प्रश्न एक्सपांड द थीम. तर इथं काय विचारलं, न्यूज रिपोर्ट ही टायटल दिलेली आहे. नव भारत स्कूल सेलिब्रेट्स सायन्स डे. बघा ही टायटल आहे. आता न्यूज तुम्हाला लिहायची आहे. मी काही विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर हे न्यूज लिहिता येत नसेल आणि तो प्रश्नच तुमचा जर रिकामा जात असेल तर ही टायटल लिहायची कॅपिटलमध्ये आणि फ्रॉम अवर रिप्रेझेंटेटिव्ह किंवा फ्रॉम द रिपोर्टर, फ्रॉम अवर रिपोर्टर असं लिहिलं तर तुम्हाला त्याचे ठिकाणी जे काही हाफ मार्क 1 मार्क त्या ठिकाणी भेटून जाईल. परंतु जर तुम्हाला ही चांगल्या पद्धतीनं लिहिता येते तर तुम्ही ते लिहू शकता. याची तयारी करून याला ऑर आहे. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग. बिगिनिंग दिलेली आहे, सुरुवात, आणि सजेस्ट अ सुटेबल टायटल. याला एक टायटल पण द्यायची. आता इथे काय म्हटलं आहे, इन द लास्ट समर वॅकेशन आय व्हिजिटेड. मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी कुठेतरी भेट दिली. आता कुठे भेट दिली, मग काय पाहिलं, मग काय केलं, मग काय खाल्लं, तिथे काय घडलं, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी स्टोरी तुम्हाला लिहायची आहे. आता ही स्टोरी पास्ट टेन्समध्ये आली पाहिजे कारण घडलेली घटना आहे ती. तर आणि मग त्याला तुम्हाला त्या ठिकाणी माय लास्ट विजिट टू जो काही त्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली असेल त्या ठिकाणाचे नाव तुम्ही तिथे लिहू शकता. माय लास्ट विजिट टू रामटेक अशा प्रकारे, नाही का, तुम्हाला ती टायटल त्या ठिकाणी द्यायची आहे. त्याच्यानंतरचा 5 मार्काची ती स्टोरी असते. त्याच्यानंतरचा लास्ट क्वेश्चन असतो ट्रान्सलेशन. याच्यामध्ये पहा मध्ये दिलेले असतात वर्ड्स, 6 वर्ड्स आहेत. एनी 4 तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात मराठीमध्ये. इथं पहिला स्पेस आहे, त्याचा मराठी होतो अंतराळ. दुसरा प्रॉमिस आहे, त्याचा मराठी होतो वचन. तिसरा स्किल आहे, त्याचा मराठी होतो कौशल्य. त्याच्यानंतर प्रिटेंड आहे, त्याचा अर्थ होतो ठगवणे, फसवणे किंवा ढोंग करणे. हे सगळे तुमच्या पुस्तकातले आहेत, टेक्स्टबुकमधले शब्द आहेत. बाउंड्री याचा मराठी अर्थ होतो सीमा, आणि नॅचरल याचा मराठी अर्थ होतो नैसर्गिक. त्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू मराठी. आता मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुमच्या उत्तरलेखनाच्या भाषेत मराठी आहे, तर मराठीमध्ये तुम्हाला करायचं आहे. बघा या ठिकाणी टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली. या ठिकाणी 2 तुम्हाला सोडवायचे असतात. एनी 2, 4 पैकी. आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्यावी किंवा घ्या. टेक केअर ऑफ युअर हेल्थ रेग्युलरली, आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. सेकंड, वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, जेवणापूर्वी आपले हात धुवा. नंबर 3, अवॉइड इटिंग रेडीमेड अँड पॅकेज्ड फूड आयटम्स. आता रेडीमेड आणि पॅकेज्ड हे 2 वर्ड्स असे आहेत की ते मराठीमध्ये खूप घुसळलेले आहेत. त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांनी रेडीमेडचा काय अर्थ होतो तिथे ते गटपटले असतील, पॅकेजसाठी गटपटले असतील. तर काय टेन्शन नाही, कारण तुम्हाला 2च लिहायचे होते. तरी पण याचा मी ॲन्सर पाय दिलेला आहे. तयार आणि पॅकेज फूड किंवा पॅकेज बंद म्हणजे जे हवा बंद, पॅकेट बंद असतात त्याला बंद केलेले पदार्थ म्हणतात. खाणे टाळा. दुसरं आहे ईट ग्रीन व्हेजिटेबल्स. चौथा आहे ईट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स, हिरव्या पालेभाज्या आणि फळे खा. असं 4 पैकी 2च तुम्हाला लिहायचे होते. त्याच्यानंतर इथे जे 2 प्रोव्हर्ब्स दिलेले आहेत किंवा इडम्स दिलेले आहेत त्यांना मराठी ट्रान्सलेट करायचे आहे. आणि यांचा जसाच्या तसा वर्ड टू वर्ड मिनिंग आपल्याला वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट मराठीमध्ये करायचा नसतो. ॲन एम्प्टी विसल मेक्स मच नाईस. उथळ पाण्याला खडखडाट फार, असं त्याचा मराठीमध्ये प्रोवर्ब आहे. नाही तर तुम्हाला एम्प्टी विसल, विसल म्हणजे शिटी होते, रिकामी शिटी, मोठा आवाज करते, असं नाही होत ते. उथळ पाण्याला खडखडाट फार. त्याच्यानंतर दुसरं आहे ट्रूथ इज ऑलवेज बिटर. बिटर म्हणजे कडू. तर सत्य नेहमी कटू असते. कडू लिहिण्यापेक्षा कटू लिहिलेलं चांगलं. सत्य नेहमी कटू असते. ठीक आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण ही ॲक्टिव्हिटी शीट डिस्कस केलेली आहे. आय होप की तुम्ही ॲक्टिव्हिटी शीट चांगल्या पद्धतीनं सोडवलेली असाल. तुम्हाला 80 मार्क्सपैकी तुम्हाला चांगल्यात चांगले मार्क्स तुम्हाला घेता येतील अशा प्रकारची मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.